म्हसोबाच्या जत्रेला चुलीच्या धुरात नुसती माणसं जेवाय बसलेली. चिंगड्या पिंगड्यापासून ते घरातल्या मोठ्या माणसांपर्यंत सगळी चकाचक कपडे घालून आवरून बसलेली. लागा मग मी गप बसतोय, आलो की पांढरा फुल टी शर्ट आणि निळी जीनची पॅन्ट बाहेर घालून सगळ्यात चिकना दिसायला. तेवढ्या तरी सांगणं चप्पल आपटून सगळ्या ब्लॉकची वाट लावली. ती वेदना असह्य झाल्यामुळे मी त्याला खुशकीच्या मार्गाने जवळ जाऊन नेमकं तू चाललायस कुठं म्हणून विचारलं. तर तो म्हणला की म्हसोबाच्या जत्रेला आईला बोलवले, त्याच्यावर आपण सगळ्यांनी जेवाय जायचं आहे. ती ऐकल्यावर डायरेक्ट आपला स्विफ्टचा गाडा बाहेर काढला आणि रस्ता काय आपला पहिल्यापासून पट्टीच आहे, त्यामुळे डायरेक्ट भिवघाटातल्या म्हसोबाच्या शेजारीच गाडा लावला आणि पहिला सगळ्या फॅमिलीनं म्हसोबाचं मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मग जत्रेचं ठिकाण हुडकण्यात माझ्या नाजूक डोळ्यांनी यश संपादन केलं. पण भिवघाटात एवढं जत्रेसाठी भुयारी मार्ग आहेत ही मला माहितच नव्हतं, म्हणून पप्पाच्या पावलावर पाऊल टाकत जंगलात शिरलो. तर आई शपथ कसला भिवघाटातला जंगली नजारा होता. पहिल्यांदाच जाता जाता वड्यातनं एंट्री मारायला लागली. असला वडा लय दिवसात बघितला. पायापासून डोक्यापर्यंत सगळं वड्याच्या पाण्यात गारगार झालं. डोकं शांत झाल्यावर गर्दीत विसरू नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा नात्या गोत्याच्या गाठी घेतल्या आणि भिवघाटातल्या म्हसोबाचा जत्रेचा जंगली नजारा बघायला माझं डोळं निवांत झालं. तर जंगलात जिकडे तिकडे बघल तिकडे म्हसोबाच्या जत्रेची बोकडं कापलेली होती आणि चुली पेटलेल्या होत्या. असला नजारा काय आपल्याला सारखा सारखा बघायला मिळत नाही, त्यामुळे मी पण मग डोळं भरून येऊ सगळा नजारा आणि तो पण एकदम जंगली जाऊस तर बघून घेतला आणि त्यातच सुक्या मटणाचं पातेलं हुडकून काढलं. आता राहिलेलं सगळं सुक्या मटणाचं तुकडं पुढच्या ब्लॉग मध्ये.